हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना आराधना आवडली? किती लोकांना प्रभूचं सामर्थ्य जाणवलं? प्रेज द लॉर्ड. किती खरं आहे ना ही गोष्ट. आराधना बंधन तोडते. हालेलुया. जेव्हा तुम्ही आत्म्याने आणि खऱ्यापणाने जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा तुमचं हृदय आनंदी होतं. हालेलुया. किती लोकांना तो आनंद जाणवला? मला खूप जाणवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तर आजचं वचन चालू करायच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो परत. ओके ब्रदर सिस्टर्स, जर तुमच्याकडे फोन असतील तर तुम्ही ते सायलेंट वर ठेवा. ओके, तुम्हाला स्विच ऑफ करता आलं तर स्विच ऑफ करा, कारण आता आपण पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. ओके, वचन शिकणं, वचनाचा वेळ जो असतो हा देवाचा वेळ असतो. ओके, तिथं तुमच्या मनातले डिस्ट्रॅक्शन्स, तुमच्या जवळ असणारे डिस्ट्रॅक्शन्स, तुमच्या डोक्यामध्ये असलेले टेन्शन, प्रॉब्लेम्स सगळे बाजूला ठेवा. आता वेळ कोणाची आहे? आता परमेश्वराची. हालेलुया. ओके, मी हे वचन सुरू करायच्या आधी एक वाक्य बोलतो बरं का. जे आता तुम्ही इथं उपस्थित आहात ना ब्रदर सिस्टर्स, ते तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. हालेलुया. कसं जिंकलेले आहात? कारण तुम्ही एक गोष्टीची निवड केली. आता जर तुम्ही थोडासा विचार केला तर आता इंडियामध्ये काय चालू आहे? इंडियामध्ये IPL चालू आहे ना. बरेचसे तरुण लेकर काय करतात, आता संध्याकाळची वेळ झालेली कोणच घराच्या बाहेर निघत नाही. आज संडेची वेळ, राईट? संडेची वेळ आहे, बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या असतात. बरेचसे लोक मॉलमध्ये फिरायला जा, कुठं फिरायला जा, कुठेही जा. ओके, जगामध्ये ते आनंद शोधत आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जे तुम्ही आज इथं आले आहात, ओके, तुम्ही सगळ्यात चांगली निवड केलेली आहे. हालेलुया. तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. हालेलुया. किती लोकांना आनंद आहे या गोष्टीचा? हालेलुया. ओके, तर आता वचनाकडे जाऊयात आपण. दानियल याचा पहिला अध्याय 8वं आणि 9वं वचन. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला. ओके, म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा. ओके, सी, हे जे वचन आहे दानिएलच्या पुस्तकामध्ये, एक त्याच्यामध्ये छोटीशी बॅकग्राऊंड स्टोरी आहे. ओके, ती स्टोरी अशी तुम्हाला मी छोटं करून सांगतो, कारण ते जर मी पूर्ण सांगितलं गेलं तर टाईम पुरणार नाही आपल्याला. याचा मेन मुद्दा काय आहे? नबुकदनेस्सर नावाचा एक राजा होता. ओके, तो इस्रायलला जिंकला. त्यानं काय केलं? त्याला ते राज्य वाढवायचं होतं. त्याला ते राज्य मोठं करायचं होतं. त्याला अशा लोकांची गरज होती, ते खूप हुशार होते, ते खूप ज्ञानाने भरलेले होते, किंवा ते हिब्रू लोकांमध्ये त्यांना निवडायचं होतं. ओके, तर त्यांनी काय केलं? ऑलरेडी 4 लोकांना निवडलं होतं, चूज केलं होतं, आणि त्यांना 3 महिन्याची ट्रेनिंग तो देणार होता. ट्रेनिंग. ओके, छोटस स्टोरी त्याच्या मागे. तर तो असा म्हटलं होता की ह्या 3 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये हे जे लोक जे निवडलेले आहेत त्यांना आपण खूप चांगलं जेवायला देऊ, खूप चांगलं खायला प्यायला देऊ. जे राजा जेवतो, ओके, तो ते लेकरांना त्या 3-4 तो देणार होता. ब्रदर सिस्टर्स, पण बायबल काय सांगतं? दानिएलाने काय केलं? दानिएलाने ते चूज केलं नाही, ते निवडलं नाही, त्यांनी ते डिनाय केलं, त्यांनी ते बाजूला काढलं. ओके, का बरं बाजूला काढलं? कुठल्या माणसाची इच्छा आहे की त्यानं चांगलं जेवावं नाही? आता राजा तर काही साधा सुद्धा जेवणार नव्हता, राईट? राजा आहे तो. नबुकदनेस्सर राजा श्रीमंत होता. तो बॅबिलॉनचा पूर्ण राजा होता. तो कितीतरी वर्ष त्यांनी राज्य केलं. त्याचं राहणीमान खूप रिच, रॉयल असं राहणीमान होतं. जर एखादा माणूस तसं जेवण खावण जर डिनाय करतोय तर त्याचं मला काय कारण आहे? त्याला एक गोष्ट माहित होती, हा जो राजा होता ना, हा राजाचा जो स्वभाव होता किंवा त्याची जी निवड होती ही जादूटोण्याकडे जास्त होती. जादूटोणा, मंत्री अशाकडे जास्त होती. आणि दानिएल हा जो होता हा परमेश्वराला मानणारा होता. ओके, तर त्याला असं वाटलं की ह्या गोष्टी जर करल तर त्याचा आत्मा विटाळावर, म्हणजे दूषित होईल, किंवा ते जे बंधन असतील ते काम केलं जाईल त्याच्या जीवनामध्ये. तर ह्यांनी काय केलं? ह्यांनी ते डिनाय केलं. एकदा परत वाचवते 8वं वचन. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला. ओके, त्याने काय केला? निश्चय केला. त्यांनी त्याला डिनाय केलं. त्यांनी निश्चय केला, त्यांनी डिनाय केलं. आज मी तुम्हाला विचारतो ब्रदर सिस्टर्स, आज तुमचा निश्चय काय आहे? काय निश्चय करतो आपण रोज?
एव्हरीडे लाईफ मध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तुम्हाला संकट येणार, तुमच्या सिच्युएशन्स बदलणार. ओके, सैतान तुमची परीक्षा घेणार, कधी कधी परमेश्वर तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतो. ओके, तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. ऑप्शन ए, ऑप्शन बी, है ना. पवित्र आत्मा तुमच्या मनामध्ये सांगत असतो की नाही, चला चांगली गोष्टी निवडायची. आणि सैतान काय करतो, दुसऱ्या बाजूनी एक अशी गोष्ट सांगतो जो देवापासून दूर घेऊन जातो. तर आज मी तुम्हाला विचारतो ब्रदर सिस्टर्स, किंवा आज आपण सगळे आपल्या स्वतःला विचारू, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट येतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादं डिफिकल्ट टाइम येतो जिथं तुम्हाला निश्चय घेता येत नाही, तुम्ही कोणती गोष्ट निवडतात? उदाहरणार्थ, जर मला राग आला, जर माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आले, अडचण आले, तर मी बरेच तरुण लेकरं पाहतो जे माझ्या वयाचे, त्यांना काय होतं, चिडचिड होते, ते बाहेरचा राग घरात काढतात, पत्नीला उलटपलट बोलतात किंवा वाईस वर्षा. कधी कधी पत्नी नवऱ्याला उलट बोलते किंवा खाली पाडून बोलते. बरेचसे लेकरं, तरुण लेकरं आपल्या आई बापाचा मान करत नाही. सिच्युएशन काय असते, सिच्युएशन काही पण असेल, लेकरांना समजा जॉब नसेल भेटत, त्यांना शिक्षणामध्ये त्यांची ग्रोथ नसेल होत, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, आर्थिक परिस्थितीमध्ये असेल, अशा परिस्थितीमध्ये हमेशा माणूस जो रिॲक्ट करतो ते महत्वाचं आहे. एक जो पवित्र आत्म्याने भरलेला माणूस असतो तो काय करतो, त्याला आत्मा सुचवतो. पवित्र आत्मा सांगतो की नाही, ओके, काय कर, प्रार्थना कर, तुला प्रॉब्लेम आला तू प्रेयर कर. पण जो आत्म्याला थोडा कमजोर राहतो किंवा तो तेवढा कनेक्टेड नसतो, त्याला सैतान लगेच दुसऱ्या बाजूने काहीतरी सांगतो, अरे नाही, काय हरकत नाही, थोडं जोरात बोललं तर काय झालं, थोडं वाईट बोललं, थोडं शिवीगाळी केली तर काय प्रॉब्लेम आहे, एक दिवस दारू पिलं तर काय प्रॉब्लेम आहे. डझंट इट? हे एक हा जो सैतान आहे किंवा हा जो आपला शत्रू आहे, हा आपल्या मनात विचार घालत असतो. ब्रदर सिस्टर, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपण त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये असताना आपण कुठल्या गोष्टीची निवड करतो? तुम्ही ह्या गोष्टीची निवड करताय का, की जाऊन दे, आज होता प्रॉब्लेम झाला, मी बोलून गेलो, काय झालं, जे काय केलं मी ते केलं, दॅट इज फाईन. तुम्ही जर अशी गोष्ट निवडली की जी देवाजवळ येणार आहे, ब्रदर सिस्टर, तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. हालेलुया. दानिएलने काय केलं, दानिएलने तेच केलं. दानिएलने ते निवडलं आणि काय केलं, निश्चय हा शब्द वापरला. निश्चय, निश्चय, है ना, ठरवलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी ठरवले की आता मी देवाच्या जवळ जाणार, मी देवाचे रोज प्रार्थना करणार, काही पण होऊन दे, काही पण होऊन दे, मी सरणार नाही, बाजूला सरकणार नाही. व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही असा निश्चय करतात, पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करतो. हालेलुया. सैतान तुम्हाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करेल. सैतान तुमच्या हृदयामध्ये विचार टाकेल की काय होते प्रार्थनेने, काय होतं वचन वाचून, अरे काय रोज रोज दर संडेला काय जायचं चर्चमध्ये, काय तेच वचन, काय एकच बायबलमध्ये सगळे तेच सांगतात. ब्रदर सिस्टर्स, नो. मी सगळ्यात पहिलं वाक्य काय बोललो, जे तुम्ही आता इथं आलेत ना, तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात, कारण तुम्ही तो बेस्ट पोर्शन ऑलरेडी निवडलेला आहे. हालेलुया. आता तुम्हाला आनंद करायची गरज आहे, कारण तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. तुमचे प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. ब्रदर सिस्टर्स, जर तुम्हाला असं वाटत असेल की तो प्रॉब्लेम तुमच्या जीवनातून जाणार नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की तो त्रास तुमच्या जीवनातून जाणार नाही, तर आज त्या त्रासाला सांगा, तू हारलेला आहे आणि माझा देव जिंकलेला आहे. हालेलुया. एकच देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. ब्रदर सिस्टर्स, तो जो निश्चय आहे, ओके, जर आज तुम्ही निश्चय करताय की नाही, मी देवाच्या मागे चालणारच, मी देवाच्या मागे चालणारच, मी प्रभूचं जे वचन आहे ती मी माझ्या जीवनात पाळणारच. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, मी तुम्हाला सांगतो, तो यहोवा परमेश्वर स्वर्ग सोडून तुम्हाला मदतीला येईल. हालेलुया. तो स्वर्ग सोडतो. त्याचं जे मंदिर आहे ते आपलं शरीर आहे, त्याला तिथं जास्त आनंद नाही होत. किंवा कम्पेअर जर केलं की त्याला जास्त आनंद कधी होतो, जेव्हा आपली लेकरं प्रार्थना करतात किंवा त्या वचनानुसार चालतात. बायबलचं एक वचन सांगतं ब्रदर सिस्टर्स, जर तुम्ही देवावर प्रेम करताय तर तुम्ही त्याचे वचन पाळतात. देव कसं तुम्हाला कम्पेअर करतो, देव तुम्हाला कसं चेक करतो, ते म्हणजे तुम्ही वचन पाळताय का, वचन ऐकताय का नाही, वचन बोलताय का नाही, तुम्ही वचन पाळताय का. हालेलुया. जेव्हा तुम्ही पाहतात म्हणजे तुम्ही देवाला, तुम्ही प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. तुम्ही ती गोष्ट निवडतात. रागामध्ये शिव्या देण्यापेक्षा रागामध्ये बाजूला होऊन प्रार्थना करणं
ही झाली निवड. ही झाली निवड. जेव्हा तुम्ही ही गोष्ट निवडतात, प्रार्थनेची गोष्ट, वचनानुसार चालण्याची गोष्ट जेव्हा तुम्ही निवडतात, ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, जो यहोवा परमेश्वर स्वर्गात आहे तो पण चांगल्या गोष्टी निवडतो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. हालेलुया. ते सगळे चांगलेच आहेत, पण त्याच्यातली सुद्धा बेस्ट गोष्ट तुम्हाला आशीर्वाद म्हणून येते. बरेचसे लोक म्हणतात की बाबा मी खूप प्रार्थना करतो, सगळं होतं, का मला आशीर्वाद भेटत नाही? ब्रदर्स, तसं नाहीये. बायबलचे जे वचन आहेत हे कृतीनुसार दिसले जातात. बायबलमध्ये जे सगळं लिहिलेलं आहे हे सगळं आपल्यासाठी आहे. बायबलमधलं जो सगळे पुस्तक आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. चॉईस हा आपला असतो. निवड, कुठली गोष्ट निवडायची ही आपल्याकडे असते. मी एका दिवशी एका मुलाचं कन्व्हर्सेशन ऐकत होतो. ओके, त्यांनी खूप असा वेगळा प्रश्न विचारला. मी तुम्हाला सांगतो काय प्रश्न होता. तो म्हटला, असं काय की जर बायबल मधलं वचन मी पाळलं नाही तर देव मला शिक्षा देतो का? किती लोकांच्या मनात हा विचार आलाय? कोणाच्या? त्या मुलाच्या मनात आला. तो म्हटला, जर मी बायबल मधलं वचन पाळलं नाही, असं का होतं की मला शिक्षा भेटते, किंवा तुम्ही असं सांगतात की जर वचन पाळलं तरच तुम्हाला आशीर्वाद आहे, असं का बरं? मला तुम्हाला सांगू द्या ब्रदर सिस्टर्स, एक आई बाप आपल्या लेकरावर प्रेम करतो तसाच तो आपल्या लेकरावर प्रेम करतो. बाप आपल्या लेकराला सगळं समजून सांगेल की बाळा तू असं कर तर तू चांगला राहशील, तू शाळेला जा, तू कॉलेजला जा तर तुला चांगले मार्क्स पडेल, तर तुझं करिअर चांगलं होईल. हे आपले फिजिकल पिता, जे आपले जगातले बाप आहेत, आई आहे, हे तुम्हाला सांगतात. पण जर त्या लेकरानं त्या बापाचं ऐकलं नाही, जर दुसऱ्या मित्राचं ऐकलं आणि जर भलतच काय करून बसला, भलतच काय केलं, समजा हाणामारी केली किंवा हे केलं, तर काय होतं, तो लेकरू कुठं ना कुठं प्रॉब्लेम मध्ये सापडतो. त्याचा अर्थ असा आहे का की त्या बापानं त्याला शिक्षा दिली? हो. बऱ्याचशा लोकांना हा डाऊट असतो, बऱ्याचशा लोकांना, की मी वचन पाळलं तरच आशीर्वाद. ते बायबल मधले वचन जे आहेत हे आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे, हे आपल्याला मार्गदर्शन आहे. ओके, त्यानुसार चाललं तर तुमचा विजय हा गॅरंटेड असतो. गॅरंटेड. ओके, 100%. अशी कुठलीच गोष्ट होणार नाही जे बायबलमध्ये जे लिहिलंय, ओके, ते खोटं ठरत नाही. बायबल मधला एक एक वचन, एक एक बिंदू, एक एक मात्रा हा खरा आहे. ओके, जर तुमच्या जीवनामध्ये कधी कधी जर प्रॉब्लेम येत असेल तर असं मनात आणू देऊ नका की मी वचन पाळलं नाही, किंवा असं होतं की देव शिक्षा देतो. शिक्षा हा जी गोष्ट आहे किंवा न्याय ही जी गोष्ट ही शेवटच्या दिवशी होणार आहे, हे डेफिनेटली आहे. पण ब्रदर सिस्टर, मला तुम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की जर तुम्ही ख्रिस्ताला फॉलो करत आहे, जर तुम्ही बायबलला फॉलो करत आहे तर तुमच्या जीवनामध्ये हमेशा सुख असेल. नो, असं कुठंच लिहिलेलं नाहीये. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट काय माहितीये का? तिथे असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही ख्रिस्ताला फॉलो करत आहे तर तुमच्या जीवनामध्ये किती पण प्रॉब्लेम आले तर तुम्हाला एक गॅरंटी आहे, एक तुम्हाला सर्टिफाईड कॉपी दिलेली देवानी की देव तुमच्या मागे उभा राहील. हालेलुया. बायबल वाचल्याने तुम्हाला ती गॅरंटी भेटते. ख्रिस्ती जे वचन असतं किंवा बायबल मधलं जे वचन आपण शिकतो, आपण त्यानुसार पाळतो आणि निश्चय करतो की नाही, नो मॅटर व्हॉट, काही पण होऊन दे, पुढं किती पण संकट येऊन दे, किती पण प्रॉब्लेम येऊ दे, मी निश्चय केलेला आहे की मी वचनानुसार चालणारच, मी ते वचन पाळणारच. जे 10 आज्ञा देवानं दिलेल्या आहेत ना जुन्या पुस्तकामध्ये, आणि 11वी आज्ञा पण आहे, ती म्हणजे प्रेम करणं आहे ना, ती सगळ्यात मोठी आज्ञा दिली ती नवा करारामध्ये. जेव्हा तुम्ही हे निश्चय करतात की ह्या आज्ञा मी माझ्या जीवनात पाळणारच, मी असं वागणार की माझ्या पित्याला दुःख होऊ नये. जो व्यक्ती परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वीकारतो, ब्रदर सिस्टर्स, देव उशीर करत नाही, तो आशीर्वाद द्यायला उशीर करत नाही. हालेलुया. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी निवडतात, जेव्हा तुम्ही देवाकडे यायच्या गोष्टी निवडतात, बायबलनुसार वाचायचं, बायबलनुसार चालायच्या गोष्टी जेव्हा निवडतात, तेव्हा देव पण अशी निवड करतो की जी तुमच्यासाठी बेस्टच असते. हालेलुया. आणि देवाकडून येणारा आशीर्वाद संपत नाही बरं का, अजिबात संपत नाही. आपण 9 वचन वाचायचं पुढचं. खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. असे देवाने केले.
ओके, दानिएलाचा हा जो सिच्युएशन होती, तो जे ट्रेनिंग मध्ये होता, ओके, त्याची इच्छा झाली नाही, त्याने ते ठरवलंच होतं किती काही झालं तरी या ज्या राजासारखं मी होणार नाही, किंवा मला या गोष्टी माझ्या जीवनात नकोय. ओके, मला मोठेपणा नकोय, मला माझं नॉर्मल लाईफ थोडंसं कमी चांगलं जेवलं तरी ठीक आहे, पण मला देवाच्या जवळच राहायचंय. मला ते लक्झरी लाईफ नकोय. रोज चिकन मटन खाल्लं नाही तरी चालेल, मला 2 भाकऱ्या भेटल्या तरी चालेल, पण मला देव पाहिजे नाही. ओके, तर ह्यानं काय केलं, प्रभूनं असं सांगितलं, तो जो सरदार होता त्याच्या हृदयामध्ये कृपा त्याला भेटली. म्हणजे काय ब्रदर सिस्टर्स, हमेशा जीवनामध्ये असं होतं बघा, जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची गरज असेल, तुम्ही कुठं पण जावा, डॉक्टर्सकडे जावा, कुठं पण जावा, हमेशा असे सिच्युएशन येतात जेव्हा तुम्हाला तुमचे मित्र येऊन मदत करतात, किंवा तुमचे नातेवाईक येऊन तुम्हाला काहीतरी मदत करून जातात, किंवा एखाद्या आनंदाच्या वेळामध्ये तुमचे नातेवाईक येतात आणि तो आनंद वाढतो. कधी कधी तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या आजारापणामध्ये येतात आणि तुम्हाला बरं वाटतं, है ना. हे जे बरं वाटणं असतं, हे ते देवाने त्या मनात घातलेलं असतं की ह्या लेकराला तो त्या टायमाला जा आणि त्याला आनंद व्हावा असं सिच्युएशन बनव. दानिएलाच्या जीवनामध्ये पण तेच झालं. ओके, त्याला त्या जो सरदार होता, ओके, त्याच्या हृदयामध्ये कृपा भेटली. कोणासाठी कृपा भेटली? दानिएलासाठी भेटली. ओके, का भेटली? कारण त्यांनी ठरवलं होतं. आज जर तुम्ही ठरवत असताल की मला काहीही होऊन द्या, पुढचा वेळ कसा पण असू द्या, किती पण मी थकलेलो असेल, किती पण माझ्या घरात त्रास असेल, मी प्रभू मागे चालणारच. ब्रदर सिस्टर्स, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये जिंकणारच. हालेलुया. प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक त्रासामध्ये, जर तुम्हाला त्रास जरी वाटला, जेव्हा तुमच्या मनामध्ये हा निश्चय असतो ना, आणि जर तुम्ही आजारी असतात, हमेशा पवित्र आत्मा मनात सांगतो, ओके, नो प्रॉब्लेम, आज नाही उद्या बरं होऊन जाईल. तो विश्वास निर्माण होतो जेव्हा तुम्ही निश्चय करता. निश्चय करता म्हणजे तुम्ही एक पाऊल देवाला तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे की प्रभू मी कमिट केलं तुला, आता मी आता सांगितलं की आता मी ठरवलं की मी तुझ्या मागे चालणार. ब्रदर सिस्टर्स, तो इतका दयाळू आहे. तुमचा प्रत्येक निश्चय, प्रत्येक हृदयातला शब्द, प्रत्येक हृदयातले विचार तो जाणतो. तो माणसाचा चेहरा नाही बघत, तो माणसाचं कपडे नाही बघत. ओके, तो हृदय जाणतो. त्या हृदयामध्ये काय आहे, त्या हृदयामध्ये काय निश्चय केलेला आहे, त्या हृदयामध्ये तुम्ही काय ठरवतात, तुम्ही लोकांविषयी काय विचार करतात, तुम्ही तुमच्या नातेवाईकांविषयी काय विचार करतात, तुम्ही त्याची प्रगती बघून तुम्हाला जलन फील होतं का तुम्हाला आनंद होतो. ओके, तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे काय बोलतात, तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर काय बोलतात, हे सगळ्या गोष्टी परमेश्वराचा आत्मा स्कॅन करत असतो. जो व्यक्ती निश्चय करतो की देवा मागे चालले, हे बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मागे सरतात. हालेलुया. असा अजून एक व्यक्ती, ह्या दानिएलच्या जीवनात असं झालं, असा अजून एक व्यक्ती त्याने निश्चय केला, तो म्हणजे मोशे. इब्री लोकांस पुस्तकामध्ये जाऊ आपण, इब्री 11:24-25. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. ओके, बायबल काय सांगतं? मोशे प्रौढ झाल्यावरती, मोशे तरुण वयामध्ये आल्यावरती. कधी? तरुण वयामध्ये. म्हातारपणी का? नाही ना, तरुणपणामध्ये. तरुणपणा का बरं? ब्रदर सिस्टर, जर तुम्हाला देवाच्या मागे चालायचं असेल, जर तुम्हाला त्या ख्रिस्ती जीवनाचा आनंद खूप घ्यायचा असेल, तर तरुणपणातच निवड करा. ओके, म्हातारपणी काय होतं? म्हातारपणी थकवा येतो, जांभा येतात. बरेचसे तुम्ही म्हातारे लोक बघा, कधी कधी त्यांना चालायला त्रास होतो, गुडघे दुखतात. ओके, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय देवाची सेवा करणार, काय तुम्हाला आनंद तुम्ही हे करणार? प्रौढ झाल्यावरती. मोशे तरुण होता तेव्हाच त्याने विश्वासाच्या द्वारे त्यांनी फारोची कन्याचा पुत्र होणं हे नाकारलं. ओके, फारो मिसर देश, ओके, इजिप्त, ते लोक खूप श्रीमंत होते, खूप श्रीमंत. ओके, इस्रायल लोक कितीतरी वर्ष दास्य होते, दास्य. ओके, स्लेव्स. मोशेने काय निवडलं? दास्य पद निवडलं, पण ते राजाचं ते पद निवडलं नाही. समजतंय? त्यांनी राजाचं पद निवडलं नाही किंवा ती लक्झरी लाईफ निवडली नाही. का? कारण त्या गोष्टीपेक्षा त्याला देवाच्या जवळ असणं हे महत्वाचं होतं. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, जगामध्ये सगळी प्रॉपर्टी, सगळी ताकद जरी जमा केली तरी ते खूप कमी आहे. देव मोठा आहे. हालेलुया. देव मोठा आहे. तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येतील जीवनामध्ये, अप्स अँड डाऊन्स असतात. ओके,
पैसा, तुमचे नातेवाईक तुम्हाला मदत करतील, पण अप टू अ सर्टन एक्सटेंट. ओके, एका वेळानंतर तुम्हाला देवाचीच गरज लागते. मी तुम्हाला मागच्या टायमाला पण उदाहरण बोललो होतो. ओके, जर एखादा व्यक्ती आजारी आहे आणि जर तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हणणार अरे बापरे हे चेक केलं, काही गॅरंटी नाही बाबा तुझी, काही गॅरंटी नाही. जर हे शब्द जर फक्त एकदा डॉक्टर बोलला ना, तर पहिलं काय आठवतं माणसाला? मला देवच आठवतो. मामा मामी आठवत नाही, काका काकी आठवत नाही, बँक बॅलन्स दिसत नाही, देव आठवतो. अरे देवा आता काय करायचं? ती परिस्थिती येण्याच्या आधी जर तुम्ही देवाला निवडला तर ती परिस्थिती येणार नाही. हालेलुया, हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, तुम्ही आत्ताची इथं आहेत ना, मला खूप आनंद होतोय सांगायला. मी सारखं हेच सांगेन, तुम्ही जी आज निवड केली इथं येण्याची, तुम्ही चर्चला येण्याची जी निवड केलेली आहे, जगापासून दूर थांबण्याची जी निवड केलेली आहे, तुम्ही जिंकलेले आहात. तुमचा सगळा त्रास ऑलरेडी हरलेला आहे. हालेलुया. पुढचं वचन वाचायचं. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. हालेलुया. पापाचे सुख भोगणे हे तिने चूज केलेलं नाही. मला तुम्हाला सांगू द्या ब्रदर्स सिस्टर्स, तुम्ही जर जगामध्ये सुख सुविधा शोधताल तर तुम्हाला सुख भेटल, पण ते सुख, तो आनंद क्षणिक आहे, टेम्पररी आहे, तो सर्व काळ टिकत नाही. तुम्हाला सुख भेटतं, तुम्हाला आराम भेटतो, पण तो टेम्पररी असतो, तो सर्व काळ टिकत नाही. काय टिकतं? यहोवा परमेश्वर. कारण बायबल सांगतो तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. त्याचं प्रेम तुमच्यावरचं बदलत नाही, तो बदलतच नाही, तो जसा आहे तसाच आहे. माणसाचं जीवन बदलतं, माणसाचे विचार बदलतात, परिस्थिती बदलती, पण देव ज्याला प्रेम तुमच्यावर केलेलं आहे त्याचं प्रेम बदलत नाही. आज काय गरज आहे आपल्याला? ती गोष्ट निवडायची आहे आणि तो निश्चय करायचा आहे. बरेचसे लोक निश्चय करतात की नाही, मी आता किती काय झालं तरी मी चिडणार नाही, मी किती काय झालं तरी चुकीचं वागणार नाही. मनामध्ये समजतं की मी चुकीचं वागतोय, मनामध्ये समजतं की आज मी व्यसन करतोय, मिसरी घासतोय, दारू पितोय, तंबाखू खातोय, चुकीचं यार, चुकीचं मला समजत नाहीये. दुसऱ्या दिवशी परत तेच करतात. ब्रदर सिस्टर्स, आज मी तुम्हाला सांगतो, एक पाऊल तुम्ही उचला, एक पाऊल तुम्ही उचला. तुम्ही तुमच्या मनाचा विचार करा, अशी काय गोष्ट आहे जी केल्यानंतर तुम्हाला असंतुष्टता वाटते? अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्याकडून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी खूप मोठी चूक केली, माझ्या घरामधल्या लोकांना मी दुखवलं, किंवा माझ्या मित्रांना मी काहीतरी दुखवलं, काहीतरी मी चूक करतोय, काहीतरी अशी एक गोष्ट असते. कारण कुठलाच माणूस परफेक्ट नाही बरं का. अशी एक गोष्ट हमेशा होत राहते. मला सांगू नका, तुमच्या शेजाऱ्याला सांगू नका, तुझ्या पती पत्नीला सांगू नका, लेकराला सांगू नका. ओके, तुम्ही ते देवाला सांगा की माझ्याकडून ही चूक घडते सारखी सारखी. आज मला निश्चय करायचा आहे की ती मी गोष्ट माझ्या जीवनातून बाहेर काढेल. हालेलुया. परंतु तुम्हाला माहिती देव काय करेल? देव पण निश्चय करेल की ह्या लेकराला मी एवढा आशीर्वाद देईल की तो उंच ठिकाणावर जाईल. हालेलुया. उंच ठिकाण, असं उंच ठिकाण जिथं तुम्ही सुद्धा विचार करणार नाही, जिथं बुद्धिमत्ता बंद होते काम करण्याची, मानवी बुद्धिमत्ता. ओके, तिथं कितीतरी पट नंतर देवाची सुरुवात होते. ओके, बायबलमध्ये असं लिहिलंय की मानवी जीवनामध्ये किंवा मानवी डोक्यामध्ये असा विचार सुद्धा आलेला नाही. एवढी सुंदर जागा देवाने ऑलरेडी आपल्यासाठी निवडलेली आहे किंवा बनवलेली आहे. हालेलुया. तसे आशीर्वाद आपल्या जीवनात येतात. हालेलुया. हे 2 वर्ष परत वाचा मोशेचे. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. ओके. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. आता 28 वचन वाचा. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. आमेन. त्यानं राजाच्या क्रोधाला भ्यायला नाही. काय केलं? राजाच्या क्रोधाला भ्यायला नाही. फारो राजाच्या क्रोधाला तो भ्यायला नाही. ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या,
परिस्थितीमध्ये, जेव्हा परिस्थिती वाईट येते, मोठे आजार येतात, संकट समोर येतात, मानवाच्या मनामध्ये कुठं ना कुठं भीती येते की ही परिस्थिती माझ्यापासून जाईल का, हा आजार माझ्यापासून लांब जाईल का, ओके, जे वाईट सिच्युएशन माझ्या मनात आहे, माझ्या लेकरांचं लग्न होईल का, ओके, आज जॉबलेसनेस खूप आहे, खूप लोकांना जॉब नाहीये, बऱ्याचशा लोकांना वाटतं की जॉब भेटेल का नाही, असे खूप त्रास आहेत, खूप संकट आहे. ब्रदर्स मला तुम्हाला सांगू द्या, त्या भीतीला बाजूला काढायची वेळ आज आहे. हालेलुया. मोशेनं तेच केलं. मोशेनं ती भीती बाजूला काढली आणि देवाचा मार्ग निवडला. हालेलुया. एकदा 28 वचन परत वाचा, सेकंड हाफ. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. आमेन. अदृश्य आहे. अदृश्य कोण? परमेश्वर. ओके, पवित्र आत्म्याला तुम्ही डोळ्यानं पाहू शकत नाही, पण तो आहे असा विश्वास त्यानं धरला. कसा आहे? मानवी रूपामध्ये जिवंत आहे असा विश्वास धरला. त्यांना विश्वास धरला की हाच माझा यहोवा परमेश्वर आहे आणि तो आहे. जरी मला दिसत नाहीये तरी तो आहे. जरी मला माहिती नाही तो कुठे आहे, तो आता काय करत आहे, तरी तो आहेच. हालेलुया. येस. त्याच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, तुम्ही जर बायबल तुम्ही जर नीट वाचलं, मोशेद्वारे पूर्ण नियमशास्त्र स्थापण्यात आलं. मोशे छोटा मोठा माणूस नव्हता. ओके, का नव्हता? मोशे पण आपल्यासारखाच ब्लड, आपल्यासारखंच हात, आपल्यासारखेच डोळे, आपल्यासारखे नाक होते, पण का त्याच्याद्वारे नियमशास्त्र स्थापण्यात आलं माहितीये? हा त्याचा विश्वास होता, ही त्याची निवड होती, ही त्याने त्याचा निश्चय केला होता. निश्चय केला होता की फारो राजाने कुठलाही ऑर्डर दे ना, मला मारून का टाका ना, किती का करा ना, पण माझा निश्चय हा देवाजवळ जायचा आहे. हालेलुया. याचा अर्थ असा नाही बरं का की जे चांगले लक्झरी गोष्टी तुम्ही निवडायच्या नाही, असं नाही बरं का. कारण बऱ्याचशा लोकांना गैरसमज होईल की जसं दानियेलानी साधं जेवण जगणं हे निवडलं आणि जे चांगलं जेवण निवडलं नाही, तसं आपण चांगलं नाही निवडायचं, तसं नाही. ओके, त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही वचनानुसार चालतात आहे, त्या परिस्थितीमध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या परीक्षेमध्ये तुम्ही काय निवडतात? परीक्षेमध्ये, वाईट वेळामध्ये, चांगल्या वेळामध्ये तुम्ही चांगलेच असताल, पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आज त्रास जर असतील, आज जर प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही काय निवडता? ते तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन चिडचिड करताय का? बरेचसे लोक व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतात, फिलिंग सॅड, है ना, रडणारे काय काय, किंवा गुगल वरती एखादे शेरोशायरी उचलतात आणि टाकून देतात. बरेचसे लोक मी पाहतो. ते करण्यापेक्षा प्रार्थनेचा मार्ग किती चांगला आहे. हालेलुया. येस, है ना. जेवण हे उदाहरण, एक सिंपॉलिक गोष्ट आहे. निवड, आपली निवड त्या परिस्थितीमध्ये कशी आहे ते महत्वाचं आहे. हालेलुया. दानियेलने ते केलं. मोशेने काय केलं? मोशेने घाबरला नाही. ब्रदर्स सिस्टर्स, जेव्हा तुम्ही ह्या जीवनामध्ये जगतात, उद्याची गॅरंटी नाहीये. तुमच्यातलं कोणाला माहिती उद्या काय होणार आहे? माहितीये का? नाही माहिती ना. पण आज आपण विश्वासाने आनंद का करतो? कारण तो विश्वास, तो होप, ती आशा आपल्याला देव देतो. हालेलुया. मला नाही माहिती उद्या माझ्यासाठी काय होणार आहे, तुमच्यातलं कोणालाच माहिती नाहीये, पण आज आपण आनंदी का जगतो? का जगतो? कारण देवानं एक आशा दिलेली आहे, एक भरोसा आहे. हालेलुया. ओके, तो निश्चय आपण केला पाहिजे की किती काही झालं, किती काही झालं तरी देवाची साथ सोडायची नाही. मी एका अर्थाने तुम्हाला घाबरत नाहीये की काहीतरी होणार आहे. हो, बायबल, मी परत एकदा सांगतो, बायबलमध्ये असं कुठंच नाहीये की तुम्ही जर देवाच्या मागे चालले की तुमच्याकडे प्रॉब्लेम येणार नाही. नो, पण एक प्रॉमिस मात्र नक्की दिलेली आहे. ती प्रॉमिस अशी आहे की तो प्रॉब्लेम किती का मोठा असला तरी देव तुमच्या मागे उभा आहे. हालेलुया. दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. ओके, शद्रक, मेशक, अबेदनेगोला अग्नीमध्ये टाकलं. त्यांच्यासमोर मृत्यूचा वेळ होता, देव त्यांच्या बाजूने होता. त्यांना इजा झाली नाही. हालेलुया. त्यांना प्रॉब्लेम आले नाही. आपण एक वचन उघडे, तुम्हाला एक वचन सांगतो बघा मी. इर्मिया 21:8.
ह्या लोकांना असे सांग, या लोकांना असे सांग, परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हाला जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवतो. ओके ब्रदर सिस्टर्स, दोन मार्ग आहेत. दोन, एक जीवनाचा मार्ग आणि एक मृत्यूकडे जाणारा मार्ग. बायबल मध्ये लिहिलं परमेश्वर, हे मी म्हणत नाहीये, मी ते अजून म्हणत नाही. ओके, परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला दोन मार्ग दाखवतो. या शब्दावर लक्ष ठेवा. परमेश्वर बायबल तुम्हाला दाखवेल. चालायचं का नाही हे तुमच्याकडे आहे. आलं लक्षात? तुम्हाला चालायचंय का नाही चालायचंय ही तुमची इच्छा आहे. ओके, बायबल सांगतं एक जीवनाचा मार्ग आणि एक मृत्यूचा मार्ग. जीवनाचा मार्ग कोण? योहानमध्ये लिहिलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. स्वतः प्रभू येशू आहे. जर तुम्ही ते टीचिंग मध्ये, जर तुम्ही त्या वचनानुसार चाललात तर जीवनाचा मार्ग म्हणजे सार्वकालिक जीवन भेटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. हालेलुया. आता ही गोष्ट कुठली सार्वकालिक जीवन, पण आता तर आमचं इथं आहे ना जगणं, 60 वर्षाचं जगणं आहे, 80 वर्षाचं जगणं आहे. त्याचं काय ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, सुरुवात प्रभूच्या मागे चालण्याची सुरुवात थोडी डिफिकल्ट असते. का असती? कारण तिथं परीक्षा होते, तिथं टेस्ट केला जातो. सैतान तुमच्या जीवनामध्ये तो त्रास पाठवेल, संकट पाठवेल. ओके, पण जर तुमचा निश्चय, जर तुमचं ठरवणं, जर तुमची निवड, ओके, तो जर जीवनाचा मार्ग आहे तर ते प्रॉब्लेम्स टिकत नाही. हालेलुया. ते या प्रॉब्लेम्सला जावंच लागतं, त्या आजाराला जावंच लागतं. ओके, तो कर्ज त्याला जावाच लागतं. रडणारे डोळे हे हसतातच, ते सगळे अश्रू पुसले जातात, सगळं एकटं पण निघून जातं. हालेलुया. वचन ऐकणं आणि निवड करणं हे आपल्या हातात आहे. हालेलुया. ओके, अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता 2 एक्झाम्पल सांगितले, एक दानिएलाचं एक्झाम्पल सांगितलं, एक मोशेचं एक्झाम्पल सांगितलं. एक नवीन काळामध्ये पण अजून एक एक्झाम्पल आहे, पेत्र. ओके, पेत्राने काय केलं होतं? जेव्हा पेत्राला पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा भेटला, तेव्हा एक तिथं लंगडा पांगडा माणूस होता त्या मंदिराकडे राहणार. तो त्यानं काय केलं? त्या माणसानं, ओके, त्या लंगडा माणसानं पेत्राकडे बघून पैसे मागितले. पण पेत्र काय म्हटलं? माझ्याकडे पैसे नाहीये, जे आहे मी ते तुला देतो. ओके, त्यानं प्रार्थना केली, तो लंगडा माणूस चालायला लागला. ओके, हे पाहून जे शास्त्री पुरुषी लोक जे होते, ओके, त्यांना ते आवडलं नाही. प्रेषिताच्या कृत्यामध्ये 8व्या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे. तर त्यांना जे शिष्य होते, ते प्रेषित लोक होते, ओके, परुषी लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या नावाने शिकवू नका, प्रभूच्या नावाने तुम्ही काही सांगू पण नका आणि शिकवू पण नका. ओके, नाही तर काय, तर जीवे मारण्यात येईल. ब्रदर सिस्टर्स, समोरचा एक अधिकारी सांगतोय पेत्राला आणि त्या शिष्यांना की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने शिकवू नका किंवा सांगूही नका आणि चमत्कार पण करू नका. चमत्कार करणारा पेत्र नव्हता, चमत्कार करणारा पवित्र आत्मा होता. ओके, त्यांच्या डोळ्याने त्यांना दिसत होतं की पवित्र आत्म्याच्या द्वारे चमत्कार होतात, ते लंगडे चालतात. ते तरी ते परुषी लोक काय करायचे? त्यांना सांगायचे की नाही तुम्ही शिकवायचं नाही. पेत्र घाबरला का? पेत्र घाबरलाच नाही. पेत्राला तर नंतर तुरुंगात टाकलं. तुरुंगात जेव्हा टाकलं, स्वर्गदूत सुद्धा खाली आला आणि त्याला घेऊन गेला. हालेलुया. जेव्हा तुम्ही चालताल, लोक बोलू द्या काय बोलायचंय. पेत्र घाबरला नाही, मोशे घाबरला नाही. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र उभारण्यात आलं. जे आपण नियम आज बोलतोय, 2000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला आता, है ना. 2000 वर्षापासून लोक ह्या गोष्टीचा उल्लेख करतात. ती किती मोठी गोष्ट आहे, isn't it? 2000 वर्षापासून ती गोष्ट बदललेली नाहीये. बायबल मधलं एकही मात्रा, एकही बिंदू इथला तिथं झालेला नाहीये. आज सुद्धा लोक त्याचा रेफरन्स घेतात आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद घेतात. पेत्र घाबरला नाही, आपल्याला पण घाबरायची गरज नाही. परिस्थिती किती का मोठी असा तुमच्या जीवनामध्ये, ओके, निश्चय तुमचा बळकट असला पाहिजे. देवामध्ये जे तुम्ही ठरवलेलं आहे की मी देवाच्या मागे चालणार, प्रार्थना करणार, घाबरणार नाही, जे काही तुम्ही ठरवणार प्रार्थनेमध्ये. मी जानेवारी महिन्यामध्ये एक वचन सांगितलं होतं, है ना. नवीन निश्चय कसा केलाय?
बऱ्याचशा आपल्यापैकी लोकांनी हात वर केला होता की मला ह्या वर्षी देवाच्या जवळ जायचंय. ब्रदर सिस्टर्स, तो खूप चांगला निश्चय होता. जर थोडासा निश्चय जर कमी झाला असेल, कृती कमी झाली असेल, भिवू नका. आज तो दिवस परत आहे. आज परत आहे, परत पवित्र आत्म्याने भरण्याची. हालेलुया. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल चुका होतात, देव आपल्यापासून दूर जातो, काय घाबरायची गरज नाहीये. पेत्राने 3दा नाकारलं होतं देवाला. 3 वेळा तो म्हटला तर नाही नाही नाही, हा मी ह्याला ओळखत नाही, मला माहिती नाही येशू कोण आहे, काही माहिती नाही मला. ब्रदर सिस्टर्स, त्या दिवसानंतर पेत्राचा देखील वापर देवाना केला. त्याच्यानंतर देव म्हटला का की जा तू मला नाकारलं, तुझा चल बाजूला हो. नो. देवाला तुमचा उपयोग करायचा जर असेल तर त्याला माहिती आहे कसा करायचा. ओके. अजून एक पाऊल. ओके. शाऊल होता तो. शाऊलाचा पाऊल झाला. तो मसीह लोक जे होते, जे विश्वासू लोक होते, त्याला धरायचा, मर्डर करायचा, मारून टाकायचा शाऊल. शाऊलाचा जेव्हा पाऊल झाला, ओके, देवाने त्याचा एवढा मोठा वापर केला की नवीन करारामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं त्याची आहेत. जे पुस्तकाचा रेफरन्स आपण बघतो तो त्याचा आहे. देवाला माहित आहे की कुठल्या व्यक्तीचं जीवन कसं आहे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे. ओके. जर प्रॉब्लेम होत झाले असतील, पाप झाले असतील, चुका झाल्या असतील, ओके, आज ती वेळ आहे देवाला सांगण्याची, प्रभू आज मी परत तो निश्चय करत आहे, आज मी परत ठरवत आहे की प्रभू आज मी तुझ्या मागे चालणार. आज जर मला कोणी दुखवलं असेल मी माफ करणार. माझं मन मी आज मोकळं करणार. आज माझ्या मनामध्ये जर कोणाविषयी राग असेल तर आज मी काढून टाकणार. आज माझ्या मुखाने मी जर कोणाला वाईट बोलत असेल, शिव्या देत असेल, आज ती वेळ आहे. आज प्रभू आज मी निश्चय करत आहे, आज मी त्या गोष्टी सगळ्या बाजूला काढणार आहे. ब्रदर सिस्टर, ही चॉईस असते. ओके. ते आपल्या हातात आहे. देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्यामध्ये सगळं सांगेल की बाळा हे वाईट आहे, हे चांगलं आहे. बायबल तुम्ही वाचताल तर तुम्हाला दोन्ही गोष्टीचा तुम्हाला उल्लेख आहे. तुमच्याकडे ती चॉईस आहे, तुमच्याकडे ते निश्चय आहे की तुम्ही कसं करता, तुम्हाला करायचंय की नाही करायचंय. आपण अजून एक वचन वाचूयात पुढचं, तुम्हाला अजून एक अर्थ समजेल त्याचा. 1 योहान याचा 4था अध्याय 4थं वचन. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. हालेलुया. कोणाचे आहेत तुम्ही कोणाचे आहेत? हालेलुया. ब्रदर सिस्टर, जर तुम्हाला असं वाटत असेल मी चुकलो, मला देव प्रेम करतो का नाही, देव माझ्याकडे माझी प्रार्थना ऐकणार की नाही, माझे त्रास जाणार की नाही, नो, ते जाणारच, कारण तुम्ही देवाचे आहात. ओके. तुम्ही दुसऱ्या माणसाचे कोणाचे नाहीये, तुम्ही देवाचे लेकरं आहात. देवाची तुम्ही क्रिएशन आहात. देवानं तुम्हाला त्याच्या हातानं घडवलेलं आहे. देव बदलत नाही. देव प्रेमळ आहे. देवाची दया ही बदलत नाही, त्याचं प्रेम बदलत नाही. आणि पुढचं काय वाक्य होतं ते? पुढचं वाक्य का? कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आमेन. तुमच्यामधला असलेला पवित्र आत्मा मोठा आहे. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. हालेलुया. झालं गेलं, संपला विषय. ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल देव तुमच्यावर प्रेम करतो की नाही, देवाचं प्रेम बदलत नाही. तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा राहतो तो सर्वात मोठा आहे. कुठल्या संकटाचं नाव, कुठल्या आजाराचं नाव, कुठल्या त्रासाचं नाव, कुठलंच प्रॉब्लेम हे मोठं नाहीये. मोठं कोण आहे? येस. हालेलुया. घाबरायचं कारण नाहीये. मोशे घाबरला नाही, पेत्र घाबरला नाही. संकटाला, प्रॉब्लेमला घाबरायचं कारण नाहीये, कारण देव मोठा आहे. त्याचं नाव मोठं आहे. त्याच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे, त्याच्या नावामध्ये चमत्कार घडतात, त्याच्या नावामध्ये आजार पळतात, त्याच्या नावामध्ये परिस्थिती बदलते, त्याच्या नावामध्ये रडणारे डोळे हसतात, त्याच्या नावामध्ये सगळे प्रॉब्लेम पळतात, त्याच्या नावामध्ये सैतान रोज हाणला जातो, त्याच्या नावामध्ये सगळे त्रास निघून जातात. हालेलुया. तो देव मोठा आहे. आज तुमचा निश्चय आहे का? आज जर तुमचा निश्चय आहे ब्रदर सिस्टर्स,
आज जे तुम्ही निवडलंय ब्रदर सिस्टर्स, की तुम्ही चर्चला आले, तुम्ही वचन ऐकलं, तुम्ही एक्सेप्ट केला, तुम्ही निश्चय केला, आज मला तुम्हाला सांगू द्या, पहा तो परमेश्वर तिथं चांगल्या गोष्टी निवडून तुम्हाला देत आहे. आज तुम्ही इथून जाणार तर खूप आशीर्वाद घेऊन जाणार. हालेलुया. आज इथून तुम्ही जाणार तर तुम्ही काहीतरी नवीन शिकून जाणार. उद्याचा येणारा दिवस तुमचा खूप आशीर्वादित असणार. ओके, तुम्हाला ते आशीर्वाद दिसायला लागतील. ओके ब्रदर सिस्टर्स, जेव्हा तुम्ही हा निश्चय करतात, मला तुम्हाला सांगू द्या, निश्चय असा धरायचा की तिथं पुढं काही होऊ दे, मी निश्चय सोडणार नाही. परमनंट. जगाचं, बायबलचं वचन काय सांगतं, जगातलं सुख हे टेम्पररी आहे, तसा तुमचा निश्चय टेम्पररी नसला पाहिजे. जगातला जो सुख आहे हे टेम्पररी आहे. जर तुमचा निश्चय टेम्पररी असला तर तुमचे आशीर्वाद टेम्पररी, ते आशीर्वाद जाणारे असतात. जर तुमचा निश्चय मजबूत असला, जर तुमचा विश्वास मजबूत असला, तर तुमचे आशीर्वाद हमेशा टिकणारे राहतात. हालेलुया. कारण बायबल सांगतं, जो देव पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये राहायला येतो तो मोठा आहे. तुम्हाला सांगू का, चर्च म्हणजे हे चर्च नाही बरं का. चर्च ना, चर्च हे भिंतीमध्ये चर्च नाही. चर्च कशाला म्हणतात, जेव्हा जे लेकरं देवावर विश्वास ठेवतात, ओके, त्यांचं जे हृदय आहे, जेव्हा एकत्र जे लेकरं येतात त्याला चर्च म्हटलं जातं. पावलाने ते म्हटलेलं आहे. ओके, देवाला या मंदिरामध्ये राहायची मजा नाहीये. देवाला तुमच्या आतमध्ये, तुमच्या हृदयामध्ये राहायची मजा आहे. हालेलुया. देवाला जेव्हा आनंद केव्हा होतो, जेव्हा आपलं लेकरू आनंदी राहतं. ओके, माझं लेकरू 2 वर्षाचं लेकरू आहे, जेव्हा तो रडतो मला त्रास होतो है ना. एका लेकराला जर ठेच लागली तर बाप लगेच पळत जातो. तो जेव्हा पडला लागला तर डॅडी डॅडी करत येतो. ब्रदर सिस्टर्स, आपण जेव्हा त्रासात असतो, ओके, आपण सुद्धा डॅडी डॅडी करत परमेश्वराकडे गेलं पाहिजे. तुम्हाला माहितीये, तो लगेच धावत पळत येतो, त्याला वेळ लागत नाही. बरेचसे लोक असे विचार करतात की चमत्कार कसं काय. जे जर तुम्ही थोडस इंटरनेट जर तुम्ही बघत असताल, आज खूप सारे लोक बोलतात की नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स बद्दल जास्त बोलतात की नाही, कोणाचं काही असू द्या, आज स्वतःवरचा भरोसा नसते. मला तुम्हाला सांगू द्या ब्रदर सिस्टर्स, मानवी बुद्धी ही लिमिटेड आहे. मानवी बुद्धी, मानवाचे जे विचार आहेत हे लिमिटेड आहेत. हे एका सीमेपर्यंतच विचार करू शकतात, एका सीमेपर्यंतच त्यांना समजू शकतं. सायन्स, खूप सारे लोक सायन्स बद्दल बोलतात की सायन्स तर असं म्हणतं, सायन्स असं म्हणतं, सायन्स मध्ये तर असं लिहिलंय की चमत्कार होत नाही, सायन्स म्हणतं की देव नाही. नो, हे रेकॉर्डेड आहे बघा, आता हे रेकॉर्ड होत आहे. मी तुम्हाला सांगतो की देव आहे. सायन्स काय सांगतं, सायन्स हे घडवण्याची प्रोसेस सांगतं. सायन्सला आज पण कळालेलं नाहीये की जेव्हा सृष्टीची निर्माता झालेली आहे, निर्माण जेव्हा झाला, हे कसं झालं. आज सायन्सला कळतंय 2000 कितीतरी वर्षानंतर की खूप सारे गॅलेक्सी आहेत, पण हे गॅलेक्सी निर्माण कशा झाल्या हे नाही समजलेलं अजूनपर्यंत. सायन्सला हे कळालेलं आहे की आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ जन्माचं स्टार्ट होतं, तो सेल तयार होतो, एक सेल तयार होतो पोटामध्ये आईच्या. हे सायन्सला समजलं की सेल कसे वाढतात, सेल मल्टिप्लाय कसे होतात, 5व्या आठवड्यात काय होतं, 6व्या आठवड्यात काय होतं, 9व्या महिन्यापर्यंत लेकरू कसं मोठं होतं. पण सायन्सला हे कळालेलं नाहीये की त्या बाळामध्ये आत्मा कुठून येतो, कुठून येतो, तो देव जिवंत आहे. हालेलुया. सायन्स पेक्षा, फिजिक्स पेक्षा, बायोलॉजी पेक्षा, है ना, केमिस्ट्री पेक्षा, हे जे सगळे लॉज आहेत ना, त्याच्यापेक्षा एक मोठा लॉ आहे, तो म्हणजे देवाचा आहे. आणि देव कृपी आहे. गॉड इज लव्ह. त्या प्रेमानं देव तुमच्या जीवनात सगळं करू शकतो, सगळं करू शकतो, सगळे परिस्थिती बदलू शकतात. याकोबाचं पत्र, याचा पहिला अध्याय 6वं वचन. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. ओके. कारण संशय धरणाऱ्या वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. ओके. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. ओके. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. समजू नये. ओके. बायबल एका ठिकाणी तुम्हाला सगळं सामर्थ्य सांगितलेलं आहे की देव तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे.
फिजिक्सचे सगळे नियम मोडायला तयार आहे, केमिस्ट्री मधले सगळे नियम मोडायला तयार आहे, बायोलॉजीचे सगळे नियम मोडायला तयार आहे. हालेलुया. पण काय पाहिजे? विश्वास पाहिजे. हमेशा सैतान तुमच्या मनात डाऊट टाकेल की मला जॉब भेटेल का नाही, भेटला तर बरं होईल, मला आरोग्य भेटेल का नाही, अरे मी आज प्रार्थना तर केली बाबा, मला संध्याकाळून आरोग्य भेटेल बरं होईल. हे जे शब्द आहे ना, हे चंचल मनाचे शब्द आहेत. जर तुम्ही म्हटले की मी प्रार्थना केली आता मला आरोग्य भेटणारच, तर भेटेल का? हालेलुया. तुम्ही तुमच्या जिभेने तुमचं सामर्थ्य दिसू द्या, तुमचा विश्वास दिसू द्या. ओके, बायबल जिभेवरती तुमच्या शब्दांवरती खूप मोठा लेख आहे. मी तुम्हाला कधी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेल. ओके, जेव्हा तुम्ही बोलतात, जेव्हा तुम्ही डिक्लेअर करतात, तेव्हा तुम्ही आशीर्वाद ओढून घेतात स्वर्गातून. तुम्ही जर म्हटले की नाही मला माहिती नाही यार भेटणार की नाही, प्रार्थना तर झालीये, बघू उद्या बघू परवा बघू महिन्याभरात भेटते का नाही भेटतंय, भेटलं तर चांगलंच आहे. नो, असं म्हणा की मला ते भेटलेलंच आहे. हालेलुया. इथं तुमचा विश्वास होतो. आणि जेव्हा देव तुमचे हे शब्द ऐकतो ना, सगळे आशीर्वाद एका मागे घेतात. मी हमेशा सगळ्यांना सांगत असतो, मी इथं पण बरेच वेळा बोललेलो आहे, तुम्हाला आशीर्वादाच्या मागे पळायची गरज लागत नाही, आशीर्वाद तुमच्या मागे पळतात. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, आज मला तुम्हाला हे सांगायच्या आधी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. आज तुम्ही निश्चय केला आहे का? निश्चय देवाच्या मागे चालायचा निश्चय केला आहे का? जर केला नसेल तर आज करा. ऑलरेडी जर केला असेल, जर थोडा पुढे मागे होत असेल, तुम्हाला त्याच्यानुसार चालता येत नसेल, तर भ्यायचं कारण नाहीये. पाऊल चुकला होता, पेत्र चुकला होता, माणूस चुकतो, पण देवाची दया महान आहे. ओके, देव तुमच्या त्या दयेने, देवाच्या प्रेमाने तुम्हाला परत उभं करेल. हालेलुया. तुम्ही निवड कोणती करताय? हे 3 प्रश्न हमेशा तुमच्या मनात ठेवून द्या. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये त्रास येतो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये त्रास, प्रॉब्लेम, संकट समोर येतो, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीची निवड करताय? जो सैतान तुमच्या कानामध्ये टाकतो त्या गोष्टीची निवड करताय का प्रार्थनेकडे जाण्याची, का देवाजवळ जाण्याची निवड करताय? हालेलुया. हे वचन फक्त आजसाठी नाहीये. हे वचन तुम्ही जर पाळलं, किंवा हे जे शब्द तुम्ही जर ऐकले आणि तुमच्या जीवनात हे प्रॅक्टिस केलं ब्रदर सिस्टर्स, तर मला तुम्हाला सांगू द्या, जसं तुम्ही जिंकलेले आत्ता आहात तसं तुम्ही हमेशा राहणार आहे. हालेलुया. सैतान तुम्हाला हरवू शकत नाही. सैतानाची हिंमत होत नाही की तो तुमच्याकडे तो त्रास पाठवे. एकदा पाठवून बघेल, 2दा पाठवून बघेल, एकदा तर त्याला कळणार अरे हा तर रगील माणूस आहे, याला काही फरक पडत नाही, तो निघून जातो. तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त तुमच्याकडे परीक्षा आहेत का? नो. जेव्हा प्रभू येशू स्वतः या पृथ्वीवरती होता, देवाची 3दा परीक्षा झाली, सैतानाकडून परीक्षा झाली. जेव्हा देव चमत्कार करत होता, शास्त्री पुरुषी लोक त्याला बोलत होते, त्याची निंदा करत होते, तो स्वतः जेव्हा देव इथं या पृथ्वीवर चालत होता, त्याला खेळण्यात आलं, त्याला मार देण्यात आला आपल्या पापासाठी. ब्रदर सिस्टर्स, जगामध्ये तुमच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स होणारच, पण एक खूप सुंदर प्रॉमिस देव तुम्हाला आज देत आहे. किती का अप्स अँड डाऊन्स असाना, किती प्रॉब्लेम येईना का जाईना, आज मी तुझ्या सोबत उभा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो तुमच्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद येऊ आणि हमेशा तुम्ही जिंकलेलं जीवन जगू. आमेन.